नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधून किरण चंद्रभान कोंबडे यांनी नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांची निवडणूक निशाणी दूरध्वनी असून मतदार यादीतील त्यांचा अनुक्रमांक 6 आहे। किरण कोंबडे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत आलेले आहे। त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे प्रभागातील नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। प्रभागातले रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। प्रभागातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। समाजकार्यात येण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाल्याचं किरण कोंबडे यांनी सांगितलंय। त्यांच्या वडिलांनीही यापूर्वी प्रभागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे केली असून त्या कामाचा लाभ आजही नागरिकांना मिळतोय। त्याच सामाजिक बांधिलकीतून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी नमूद केलंय। प्रभागातील सर्व समस्या सोडवून विकासभिमुख आणि नागरिकाभिमुख कारभार देण्याचे आश्वासन देत किरण कोंबडे यांनी मतदारांकडे पाठिंबा मागितलाय। आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 31 मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। माझे मित्रपरिवार, प्रतिष्ठित नागरिक, महिला यांच्याकडनं खूप मोठा प्रतिसाद मिळतोय। तसंच माझा मळे विभाग, दाडेगाव झाले, पिंपळगाव असू द्या किंवा इकडे वीटभट्टी, त्याच्यात तसेच शहरामधनं पण चांगला प्रतिसाद मिळतोय। मी जिथे जातोय तिथे मला घरात बोलवून मला ओवाळलं जाते, चांगला आशीर्वाद दिला जातोय। प्रभाग क्रमांक 31 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? माझं पाठीमागं बघू शकाल, हे सर्वात पहिले हे मारुती मंदिर आहे गावचं। हे अनेक वर्षापासून रखडलेलं आहे। सर्वात पहिले मी इलेक्शन नंतर मी या मंदिराचा विकास करणार, म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचा कळस वगैरे बनवण्याचं काम करणार आहे। त्यानंतर आमच्या दाडेगाव रस्त्याचा पूल आहे। दाडेगावच्या आमच्या सर्व महिलांना किंवा पुरुषांना सर्वांना खूप त्रास होतोय। पावसाळ्यामध्ये अक्षरशः त्यांना पिंपळगाववरनं फिरून जावं लागतं। तसेच पिंपळगावचा विभाजन झालेलं आहे अनेक वर्षापासून। अर्धा प्रभाग आमच्याकडे येतो, अर्धा 22 मध्ये जातोय। तर मी ह्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण प्रभाग पिंपळगावला। त्यानंतर सांडपाण्याचं बंदोबस्त करणार आहे। तसेच कचरा डेपोमुळे पण आम्हाला शेतकऱ्यांना सर्वांना खूप त्रास होते। ते संपूर्ण पाणी नदीला जाऊन पूर्ण नदी दूषित होते। त्यानंतर पावसाळ्यामध्ये अनेक रस्त्यांचे इथं रस्त्यामध्ये खूप खड्डे होत आहे, रस्त्याला खूप खड्डे होत आहे। त्याच्यानंतर पाणी साचतंय, लोकांना इतका त्रास होतोय, त्या रस्त्यांकडे कोणी बघत नाहीये। स्ट्रीट लाईट झाल्या, लाईट कधी बंद असता, कधी फोन करून पण त्या लाईट चालू नसता। मळे भागात अक्षरशः गेले तर इकडे खूप डेव्हलप झाला आहे, पांडुलेने इकडे ह्या साईडला। तर तिकडे रस्ते नाही, अक्षरशः लोकांना पाणी सुद्धा नाही। इकडं लाईन गेलेली असून सुद्धा पाणी नाही लोकांपर्यंत। लोक खूप त्रस्त झालेले, कारण की माझे टँकर आहे, मी संपूर्ण प्रभागामध्ये टँकर फिरवतो। अक्षरशः लोक खूप त्रस्त झालेले पाण्याच्या प्रश्नामुळे। युवा वर्ग आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात आहे। प्रभागातील युवकांसाठी तसेच महिला वर्गासाठी आपला काय करण्याचा मानस आहे? सर, मी पहिले तर माझा जो युवा वर्ग आहे यांच्यासाठी गावामध्ये आज म्हणजे अनेक वर्षापासून आमचा पातळी गाव पैलवानांचं एक ओळख होती। पैलवान भरपूर होते आमच्या गावामध्ये। आज आमच्या गावात पैलवान कोणी राहिलेलं नाहीये। तर माझा सर्वात पहिला प्रयत्न असा असेल की मी पातळी गावात तालीम खोलणार आहे। तालीम खोलून मी गावामध्ये कमीत कमी 15-20 पैलवान बनवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आणि युवक वर्गाला म्हणजे काम नाहीये, भरपूर असे युवक आहे की त्यांच्याकडे काम नाहीये, त्यांना मी कुठेतरी कामाला जॉबसाठी प्रयत्न करणार आहे। त्यांना कुठेतरी बिझनेस करून देणार आहे, अवेलेबल करून देणार आहे बिझनेससाठी पण। आणि महिलांची सुरक्षा हा माझा सर्वात पहिला प्रश्न असणार आहे। आज रात्रीच्या माझ्या महिला भगिनी सुरक्षित नाहीये। प्रभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत। तुम्ही बघा, गुंडगर्दी खूप वाढलेली आहे, कुठं पण मर्डर होतोय। त्याच्यावरती मी त्याचा बंदोबस्त मी सर्वात पहिला करणार आहे। समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात, कोरोना काळातील कार्य देखील आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? सर, कोरोना काळामध्ये मी हे समाजकारण जर म्हटलं तर हे माझ्या वडिलांना खूप आवड होती। ते कुठले राजकारणात नव्हते, पण माझ्या वडिलांना म्हणजे हे पाथर्डी गाव आजूबाजूची पंचक्रोशी सर्वांना माहिती आहे की माझे वडिलांचं कार्य काय होतं। माझे वडील इतके नावाजलेले होते, त्यांचं पूर्ण पंचक्रोशीमध्ये नाव आहे। त्यांच्याच प्रेरणेने मी आज इथं उतरलोय। कोरोना काळामध्ये अनेक गोरगरिबांना मी आपले किराणा असो किंवा धान्य याच्या किट वाटप केल्या। त्याच्यानंतर मी रेमडेसिवीर, त्याच्यानंतर अनेक बेड उपलब्ध करून दिले। आणि मी कुठलीही भीती न बाळगता पूर्ण कोरोना काळात मी फिरत होतो। माझा चाऱ्याचा बिझनेस आहे, त्या माध्यमातून मी ह्या प्रभागामध्ये किंवा नाशिक सिटीमध्ये ज्या जनावरं फिरता
त्या जनावरांना पण बऱ्या प्रमाणामध्ये मी चारा, माझ्या गाड्या जेव्हा जायच्या त्यावेळेस अक्षरशः, कारण की सर्व बंद असल्यामुळे त्या जनावरांना खाण्यासाठी काही नव्हतं. तर मला आपले पोलीस मित्र सर्व म्हणजे सहकारी ते साहेब भेटायचे, ते सांगायचे आम्हाला रस्त्याने. तर मला जिथे भेटेल तिथे मी त्या जनावरांसाठी गाडीमधनं चारा टाकत जायचो. भरपूर ठिकाणी मी तो चारा पोहोचवलेला आहे. जाता जाता प्रभाग क्रमांक 31 मधील मतदारांना काय आवाहन कराल? सर्व मतदारांना एकच विनंती आहे, आजपर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली, आता युवक वर्गाला संधी देऊन बघा. आमच्यात खूप तळमळ आहे, आम्हाला काम करण्याची खूप इच्छा आहे आणि आम्हाला जर संधी मिळाली तर मी युवक वर्गासाठी, महिला वर्गांसाठी आणि माझ्या माता बहिणींसाठी असं काही करून दाखवेल की आजपर्यंत जे कुणी काही केलेलं नाही. मी फक्त आश्वासनं देणार नाही, तर मी या प्रभागाचा पूर्ण कायापालट करून दाखवेल. ज्या समस्या आहे लोकांच्या त्या पूर्ण समस्या मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 31 मधनं ड मधनं आमचे किरण आप्पा कोंबडे हे उमेदवारी करीत आहे. त्यासाठी त्यांना नागरिकांनी प्रचंड मतांनी विजयी करा. मेन मुळात किरण आप्पांना का विजय करायचा हा मेन प्रश्न. तर त्यांचे काम बघा तुम्ही. ज्या वेळेस आपल्या प्रभागात सगळ्यात मेन गुन्हेगारी वाढली होती, ज्या वेळेस गुन्हेगारी वाढत होती तेव्हा जिल्हे स्थानिक नगरसेवक असेल, कोणी असेल, त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यावेळेस किरण आप्पा खंबीरपणे गावाच्या पाठीमागे उभे राहिले. आणि नंतर राहिलेला प्रश्न, तुम्ही कचरा डेपोचं जे सांडपाणी जातं ना ते शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये उतरतं, तिथं खूप आप्पाचं योगदान आहे. तिथं वेळोवेळी अधिकाऱ्यांना पत्र देणं का बाबा ह्या समस्या, त्यांनी ड्रेनेज लाईनचं दिलं, तिथं ड्रेनेज लाईन झाली पण ती कोणत्या प्रकारची झाली हे कोणीच सांगितलेलं नाही अजूनपर्यंत अधिकाऱ्यांना. हे किरण आप्पांनी उघडीस आणून दिलेलं आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक अडचणी असतील तिथं किरण आप्पा हमेशा उभे राहतात आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केले. येत्या 15 तारखेला किरण आप्पांना विजयी करा आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहे. युवक वर्ग हा सर्व किरण आप्पाच्या पाठीमागे उभा ठामपणे आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.